Hi there, welcome to NM Academy. I'm Namrata, your chemistry educator. So here, आज हमने जो मराठीत घेऊया. आज जो मी काही व्हिडिओ करणार आहे तो आपण घेणार आहोत केमिस्ट्रीच्या फिजिकल केमिस्ट्रीचे जे काही 6 चॅप्टर्स आहे 1 to 6 त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे फ्रिक्वेंटली आस्क्ड आणि गॅरंटीड तुम्हाला येणार आहे. ओके, सो आपलं जे काही केमिस्ट्री आहे त्यामध्ये 3 पार्ट्स आहे, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. तर जो फिजिकल केमिस्ट्री आहे ते आउट ऑफ 70 मार्क्स 38 मार्क्सचा फिजिकल केमिस्ट्री विचारला जातो, ज्यामध्ये डेरिवेशन, न्यूमरिकल्स, काही डेफिनेशन्स, थिअरॉटिकल पार्टवाले क्वेश्चन्स असतात. सो आज मी फक्त तुमचं फिजिकल केमिस्ट्री म्हणजे ज्यामध्ये पहिला चॅप्टर ते 6वा चॅप्टर पर्यंत जे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करणार. त्यामध्ये तुमचा होल चॅप्टर पण कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की हा फिजिकल केमिस्ट्रीचा या पार्टवरून या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, इतक्या मार्क्सला असतात. तर या डेरिवेशनवरती फोकस करूया, या न्यूमरिकलवरती फोकस करूया, जे तुम्हाला हेल्पफुल असेल. ओके, जे मी आज लेक्चर घेणार आहे त्या लेक्चरमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला मेन्शन केले, जर तुम्ही ते क्वेश्चन डिटेल प्रॉपर केलं तर तुम्हाला 38 मार्क्सचं कन्फर्म आहे. ओके, सो मी इथे तुम्हाला स्लाइड दाखवते ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे एव्हरी इयर. सो मी चॅप्टर वाईज काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मेन्शन करते, ज्यामध्ये मी आता 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे फ्रिक्वेंटली आस्क्ड आहे, रिपीट होत आहे एव्हरी पीवायक्यूज मधून अँड ते विचारले जातील, चान्सेस जास्त असणार आहे. सो फर्स्ट सॉलिड स्टेट जो 6 मार्क्सचं वेटेज आहे. सेकंड आहे आपल्याकडे सोल्युशन, देन आहे आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड केमिकल कायनेटिक्स. या सगळ्या चॅप्टरचं आपण काय करणार आहे, प्रत्येक पॉइंट प्रत्येक क्वेश्चन वाईज आपण एकदा आज रिवाइज करणार आहे, जेणेकरून तुम्हाला काय 38 मार्क्स कन्फर्म मिळून जातील. ओके, सो मी दरवर्षी माझी जी काही ऑफलाईन बॅच आहे त्यामध्ये मी एव्हरी इयर प्रत्येक मुलांना म्हणजे स्टुडंट्सला जेवढे काही चॅप्टर्स आहेत त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर अप करून देत असते. सो माझा जो एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत मी जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आउट ऑफ 70 60 मार्क्स आणि 63 मार्क्सचे क्वेश्चन्स त्या क्वेश्चन्समधून आलेले आहेत. सो असं मी डिस्कस केलं की तुम्हालाही त्याचं बेनिफिट व्हावं. सो आज तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन्स घेऊन येत आहे ऑनलाईनसाठी. सो ओके, सो आपण चॅप्टर वाईज जाऊया. फर्स्ट आपण घेतो चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. ओके, जो तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर आहे, ज्याचा हाय वेटेज आहे 6 मार्क्स. ओके, सॉलिड स्टेट हा इझिएस्ट चॅप्टर आहे, जो तुम्हाला स्कोरिंग आहे, इझिली स्कोर आहे. सो फर्स्ट क्वेश्चन वाईज काही डिस्कस करूया. काय तुम्हाला मी क्वेश्चन कसे लिहायचे, बरं ह्या क्वेश्चन मध्ये कुठले पॉईंट्स आले पाहिजे, किती पॉईंट्स लिहायचे आहे, किती मार्क्ससाठी किती मेन्शन करायचे आहेत, या गोष्टीवर आपण डिस्कस करूया. काही डेरिवेशन असेल तर काही डेरिवेशन सॉल्व्ह करून दाखवेल, काही थेरॉटिकल पार्ट असेल तर तुम्हाला मी एक्सप्लेन करेल, तर तुम्ही स्वतः क्वेश्चन लिहू शकतात. ओके, सो फर्स्ट इकडे मी जो क्वेश्चन घेतलेला आहे तो घेतलेला आहे डिस्टिंग्विश बिटवीन. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. देखो केमिस्ट्रीमध्ये काय असतं, तुम्हाला डिफरन्शिएट, डेफिनेशन, डेरिवेशन किंवा न्यूमरिकल्स, ओके, हे वाले पार्ट येतात. तर सॉलिड स्टेटमध्ये डिस्टिंग्विश हा पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये येतो. त्यामुळे 2 पार्ट वरती तुम्हाला डिफरन्स विचारला जाईल. सगळ्यात पहिलं क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड. हे तुम्ही ऐकलं असेल, स्टार्टिंगला सुरुवात होते की सॉलिड स्टेटचे 2 मेन पार्ट्स आहेत, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. मग तो तुम्हाला ऍक्च्युअली 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मार्क्स देतात तर प्रत्येक पॉईंट वाईज तुम्हाला आन्सर लिहिणं गरजेचं असतं. एक पॉईंटला तुम्हाला हाफ मार्क वेटेज असतं. मग 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, मग तुम्हाला तिकडे काही झालं तरी 4 पॉईंट मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, कारण पॉईंट वाईज मार्किझम असतं. तर तुम्ही जर एक पॉईंट लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क, 2 पॉईंट्स लिहिले तर 1 मार्क, या टाईप पॉईंट्समध्ये तुमचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सो फर्स्ट मी आता पण कुठला घेतोय, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. त्यामध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला पहिलं मेन्शन करायचं की व्हॉट इज अ क्रिस्टलाइन सॉलिड, व्हॉट इज अ अमॉर्फस सॉलिड, त्याची डेफिनेशन आली पाहिजे. सेकंड, क्रिस्टलाइन सॉलिडचं मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो, तर अमॉर्फस आहे वाईल्ड रेंजमध्ये असतो. शार्प असणार आहे का, नसणार आहे, तो वाला पॉईंट. सेकंड पॉईंट त्यांची फिजिकल प्रॉपर्टी, लाईक आता क्रिस्टलाइन सॉलिड हे तुम्हाला शो करतात अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी, अमॉर्फस शो करतात आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. आणि 4 पॉईंट मध्ये तुमचं येणार एक्झाम्पल, एक क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल द्या, एक अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल, जेणेकरून तुमचे 2 मार्क्स इथे कन्फर्म होऊन जाईल. इकडे मेन्शन केलं फोकस ऑन पॉईंट लाईक अरेंजमेंट, कशी अरेंजमेंट आहे त्यांची, देन त्यांची मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे. ओके, सेकंड डिफरन्शिएशन आहे आयसोट्रॉपी अँड अनआयसोट्रॉपी. हे मी तुमच्याकडे डिस्कस करते. आयसोट्रॉपी अँड अनआयसोट्रॉपी. ओके, इकडे सेकंड लिहून घेऊया आपण. अँड अनआयसोट्रॉपी. ओके, जे काही आपले क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते शो करतात अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी,
वेअर अमॉर्फस सॉलिड शो करतात आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. ओके, सो फर्स्ट आयसोट्रॉपिक अँड अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी बद्दल बोलूया. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते कसे अरेंज असतात, रेग्युलर पिरियॉडिक मॅनर मध्ये अरेंज असतात. ओके, त्यांची अरेंजमेंट ही डेफिनाइट आणि फिक्स्ड आहे. सो जर तुम्ही ह्या डिरेक्शन जे काही डेफिनाइट फिक्स पोझिशन मधून तर तुम्ही कुठल्या पण डिरेक्शन, फॉर एक्झाम्पल मी या डिरेक्शनने प्रॉपर्टी डिस्कस करतेय, अदरवाइज मी व्हर्टिकली करतेय किंवा हॉरिझॉन्टली करतेय. ओके, प्रत्येक पार्टिकल्स वेगवेगळे अरेंज असतात. ओके, तर मी कुठल्या पण डिरेक्शन जेव्हा प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करते ती ही ऑल डिरेक्शनने जी काही येणारी प्रॉपर्टी आहे, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हे तिन्ही प्रॉपर्टी ऑल डिरेक्शननी वेगळेच आहे ना. मी स्ट्रेट काउंट केलं तर वेगळी काहीतरी प्रॉपर्टी येते, मी हॉरिझॉन्टली काउंट करते तर वेगळीच काहीतरी प्रॉपर्टी काउंट होईल, मी स्लाइडली गेले तर वेगळी काहीतरी प्रॉपर्टी अँड सो ऑन. बट तिकडे अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी ही अशी प्रॉपर्टी असते, तुम्ही फॉर एक्झाम्पल त्यांचे जे पार्टिकल्स आहेत हे रेग्युलर अरेंज नसतात, हे असतात रॅन्डम अरेंजमेंट. कोणी कसं स्वतःच्या मनाचं राजा ते, यांना काही गरज नाही, कोणी कुठेही कसंही बसतात. मग हे जे काही प्रॉपर्टी, हे वाले जे काही कंपाऊंड आहे ह्यांची जर कुठून तुम्ही प्रॉपर्टी काउंट करायला गेले तर पार्टिकल्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे येणार आहे. सो डिरेक्शन जरी चेंज झाली तर ह्यांची जी प्रॉपर्टी आहे ती काय चेंज होत नाही, ती ऑल डिरेक्शननी येणारी प्रॉपर्टी कशी राहते, सेम राहते. आपण असं बोलू शकतो की अन आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी ही डिरेक्शन डिपेंडेंट प्रॉपर्टी आहे, डिरेक्शन चेंज प्रॉपर्टी चेंज. आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी ही डिरेक्शन इंडिपेंडेंट प्रॉपर्टी आहे, डिरेक्शन जरी चेंज झाली तर प्रॉपर्टी चेंज होत नाही. लक्षात ठेवताना तुम्ही असं लक्षात ठेवा, आय इंडिपेंडेंट. ओके, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांना कळालं. आता सेकंड क्वेश्चन वाईज जाऊया आपण. ओके, सेकंड आपण इकडे घेतलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यावरती पण डिफरन्शिएट विचारलं जातं. तर क्रिस्टलाइन सॉलिड 4 टाइप्स मध्ये क्लासिफाय झालेलं आहे, इकडे मेन्शन केलेलं आहे. मॉलिक्युलर, आयोनिक, कोव्हॅलेंट. ओके, हे जे काही सॉलिड्स आहे यांचं तुम्हाला 4 टाइप्स, ह्यांचे एक्झाम्पल और अदरवाइज ह्या चौघांची पेअर करून तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. मोस्टली आतापर्यंत मॉलिक्युलर आणि कोव्हॅलेंट वरती डिफरन्स विचारलाय. व्हॉट इज अ कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, व्हॉट इज अ मॉलिक्युलर सॉलिड. ओके, मग ते पार्टिकल्स कुठले असतात, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठला असतो, ते हार्ड आहे की सॉफ्ट आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल, हाय असेल की लो असेल. ओके, अँड विथ देअर एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, मग ते पुअर कंडक्टर आहे की दे आर गुड कंडक्टर, या सगळ्याबद्दल तुम्हाला ते मेन्शन करावं लागतील. 2 मार्क्सचं डिफरन्स विचारतात, सो 4च पॉईंट लिहायचं. मेन त्याचे पार्टिकल्स कुठले, सेकंड त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे बॉन्डिंग कुठले असेल, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, आयोनिक बॉन्ड आहे. ओके, थर्ड त्यांच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असेल, गुड कंडक्टर आहे, बॅड कंडक्टर आहे और पुअर कंडक्टर आहे. फोर्थ म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल, हाय लो. ओके, फिफ्थ तुम्ही सांगू शकता तो हार्ड आहे, सॉफ्ट आहे, ब्रिटल आहे. ओके, आणि सिक्स्थ मध्ये तुम्ही सांगू त्याचं मेन एक्झाम्पल. ओके, सो सिंपल आहे, तुम्ही आरामात करू शकता, पॉईंट वाईज मेन्शन करा. जे काही मेन्शन केलं मोस्टली तुम्हाला कोव्हॅलेंट आणि मॉलिक्युलरचा डिफरन्स विचारला जातो. कधी कधी तुम्हाला आयोनिक मॉलिक्युलरची पेअर देऊ शकतात, आयोनिक मेटॅलिकची पेअर देऊ शकतात अँड सो ऑन. पण मोस्टली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोव्हॅलेंट आणि मॉलिक्युलर. जर आलं तर कोव्हॅलेंट आणि मॉलिक्युलर विचारणार. थर्ड क्वेश्चन आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, हा अजिबात स्किप करायचा नाही. न्यूमरिकल येतं डेन्सिटी ऑफ युनिट सेल, अदरवाइज त्याच्यावरती येतं एक छोटंसं डेरिव्हेशन. 3 मार्काचं न्यूमरिकल असेल किंवा 3 मार्काचं तुमचं डेरिव्हेशन असेल. डेरिव्हेशन काय एवढं अवघड नाही की तुम्ही करू शकणार नाही असं नाहीये, सिंपल डेरिव्हेशन. एकदा आपण शॉर्ट मध्ये बघूया. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण ड्रॉ केला तर असा फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तुम्हाला हे डिराईव्ह करायला लागतं. आयदर तुम्हाला न्यूमरिकल देतात, न्यूमरिकल सॉल्व्ह करा, अदरवाइज तुम्हाला डेरिव्हेशन. दोघांपैकी एक गोष्ट तर येणार. मग पहिल्यांदा आपण डेरिव्हेशन बघूया. सगळ्यात पहिलं डेरिव्हेशन जर सॉल्व्ह करता डेरिव्हेशन सुद्धा पॉईंट वाईज आला पाहिजे. सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे काय, आपलं त्याचं पार्टिकल. फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे वेअर ए म्हणजे तुमचं काय असतो, एज लेंथ. ए क्यूब तुमचं काय असतं, ए क्यूबला आपण घेऊच नको, घ्यायला नको. सेकंड तुमचा एन म्हणजे असतं नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. ओके, थर्ड तुम्हाला सांगायचंय मास ऑफ वन पार्टिकल. एका पार्टिकलचं मास किती असणार आहे, एम.
मग मला सांगा एका युनिट सेल मध्ये का एकच पार्टिकल असतात का? आपल्याकडे 3 युनिट सेल्स आहेत मेन. पहिला आहे आपल्याकडे SC, BCC, FCC. SC मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 1. BCC मध्ये 2, FCC मध्ये 3, सॉरी माय बॅड 4. ओके, तर हे नंबर ऑफ पार्टिकल्स एका युनिट सेल मध्ये. पण त्या पार्टिकल पैकी एकाचं मास किती दाखवलंय आपण? M. कशाने रिप्रेझेंट करणार आपण मास? M. 4th पॉइंट तुम्हाला सांगायचं आहे मास ऑफ युनिट सेल. आपल्या युनिट सेल बद्दल काढायचं आहे. एका पार्टिकलचं मास किती आहे? M. युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. मग मास ऑफ युनिट सेल किती झाला? M इंटू L. आपल्याला कोणाचं रिलेशन सांगितलं त्यांनी काय डिराइव्ह? द रिलेशन बिटवीन डेन्सिटी. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना नोन आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास काय मिळालं युनिट सेलचा आपल्याला? M इंटू L. ओके, एज लेंथ आपण ए ने रिप्रेझेंट केले. आपल्याला एज लेंथचा व्हॉल्यूम काढायचा आहे. जर एक लेंथ माझी ए आहे तर त्याचं व्हॉल्यूम माझं काय असेल? AQ. सो व्हॉल्यूम काय झाला त्याचं? AQ. ही झाली तुमची डेन्सिटी बद्दल. बट हा मास आहे ऍक्च्युली आपल्याला काढायचं नंबर ऑफ पार्टिकल्स बोलत आपल्याला मोलार मास काउंट करावा लागतो. सो थर्ड 6th पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऍक्च्युली मोलार मास, जो आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल M हा स्मॉल m आहे. त्याचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. ओके, आता मला स्मॉल मासची व्हॅल्यू काढायची. ॲव्होगॅड्रो नंबर मल्टिप्लाय करतोय लेफ्ट लाईन, तो काय करेल? डिवाइड. सो देअरफॉर स्मॉल मास इज इक्वल टू काय झाला? कॅपिटल मास डिवाइडिंग बाय ॲव्होगॅड्रोस नंबर. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा, याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. इक्वेशन नंबर 2 म्हणजे मास ऑफ युनिट सेलला सबस्टिट्यूट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो तुमचं इक्वेशन येईल डेन्सिटी इज इक्वल टू M मध्ये काय दिलं आपलं? कॅपिटल M डिवाइडिंग बाय ॲव्होगॅड्रोस नंबर. M च्या इकडे कोण होता? नंबर ऑफ पार्टिकल्स इनटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे झालं तुमचं प्रूफ. ओके, आयदर प्रूफिंग मध्ये तुम्हाला येईल 3 मार्क्स साठी 6 पॉइंट्स. अदरवाइज आयदर तुम्हाला त्याच्यावरती काय विचारलं जातील? न्यूमरिकल. इकडे मेन्शन केलेलं कोणाकडे काय असेल. D स्टँड फॉर डेन्सिटी, Z स्टँड फॉर नंबर ऑफ ॲटम्स. S मध्ये कुठं असतात? 1, BCC मध्ये 2, FCC मध्ये 4 असतात. M स्टँड फॉर मोलार मास, A स्टँड फॉर एच लेंथ, NA स्टँड फॉर ॲव्होगॅड्रोस नंबर, जो तुम्हाला गिवन असतो आणि तुमचा पार्ट असतो. 6.02 टू 10⁻23. थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काय आहे पॅकिंग इफिशियन्सी, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला येतं फॉर 3 मार्क्स. सो आता आपण पॅकिंग इफिशियन्सी थ्रू जाऊया. एकदा तुम्हाला मी स्टेप सांगते आणि कसं कॅल्क्युलेट करायचं तर स्टेप वाईज जाऊ. आयदर तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी काढायला लागतील SC किंवा BCC किंवा FCC. ओके, 4 पैकी कुठले पण सांग, 3 पैकी कुठले पण सांग. सो तुम्हाला मी काही स्टेप्स देते, ते स्टेप्स फॉलो करायचे. सगळ्यात पहिला, कारण की 3 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला 6 स्टेप्स फॉलो करायचे आणि याच्यावरती हे जे पॉइंट सांगा त्यावरती तुम्हाला 1 मार्क और 2 मार्क्सचे सुद्धा क्वेश्चन विचारतात, न्यूमरिकल बेस्ड असतात. सो फर्स्ट पॉइंट तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करा नंबर ऑफ पार्टिकल्स. कन्सिडर करा की माझ्याकडे SC आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्स तुमचे असतील 1, BCC 2, FCC 4. फर्स्ट तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार? ऑलवेज अँड ऑलवेज नंबर ऑफ पार्टिकल्स. सेकंड फॉर्म्युला आहे सगळ्यांसाठी कॉमन आहे ना, तिघांसाठी पण कॉमन आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बरं, मी एका युनिट सेलचं व्हॉल्यूम सांगते जे तुमचं असणार आहे ऑलवेज अँड ऑलवेज AQ फॉर ऑल कंपाऊंड. थर्ड तुम्ही सांगणार व्हॉल्यूम ऑफ, की आपण असं बोलू टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम, हे युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे. आपला पार्टिकल सांगायचं. पार्टिकलचा शेप कसा असतो राजांनो? स्फेरिकल. आणि त्याचा युनिट सगळ्यांना फॉर्म्युला माहिती सगळ्यांना 4/3 पाय RQ. हे झालं व्हॉल्यूम. टोटलच्या ऐवजी आपण व्हॉल्यूमच घेऊया, व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल. बट एका युनिट सेल मध्ये एकच पार्टिकल असणार आहे का? SC मध्ये 1 पार्टिकल असतात, BCC मध्ये 2, FCC मध्ये 4. मग फोर्थ पॉइंट आपण काढणार टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स आहेत त्यांचं व्हॉल्यूम, जे काय करणार तुम्ही 4/3
पाय आर क्यूबला मल्टिप्लाय करणार एन, वे एन स्टँड फॉर नंबर ऑफ पार्टिकल्स. तुमचं पार्ट आहे. देन येतो फिफ्थ सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, ज्यामध्ये तुम्ही काढता पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी. त्याचा फॉर्म्युला आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स आहे त्यांचा व्हॉल्यूम डिवायडिंग बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, जे कॉन्स्टंट आहे, जे आपलं आहे ए क्यू. पर्सेंट फॉर्म मध्ये काढायचंय म्हणून आपण करणार इनटू 100. हे झालं तुमचं पर्सेंट. ओके. आणि तुम्हाला या स्टेप मध्येच तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. इवन तुम्ही 6 पॉइंट काढता पर्सेंट ऑफ एम्प्टी स्पेस, ज्यामध्ये तुम्ही 100 मायनस पर्सेंट ऑफ पॅकिंग इफिशियन्सी करता. आपण या बेस्टच जाणार. ओके. सो सगळ्यात मेन तुम्हाला काढायचं काय, नंबर ऑफ पार्टिकल्स. थर्ड मध्ये तुम्हाला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, जे की ए क्यूब आहे. देन काढणार व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, ज्याची व्हॅल्यू फिक्स्ड आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड तर स्टेप फिक्स्ड आहे. 4/3 पाय आर क्यूब, जे काय चेंज होणार आहे का, नाही. देन तुम्हाला फोर्थ काढायचं आहे पार्टिकल्स ऑफ युनिट्स, ज्यामध्ये तुम्ही 4/3 पाय आर क्यूबला एन नी मल्टिप्लाय करतात. पर्सेंट काढायचं मला, जे काही टोटल व्हॉल्यूम आलाय त्याला डिवाइड करा आपल्या ए क्यूबच्या व्हॅल्यूने. ओके. सो एवढे तुमचे पार्टिकल्सनी जागा यूज केली आहे. मग एम्प्टी स्पेस किती आहे, मग तुम्ही काय करणार, जेवढी यूज केलेली पर्सेंट आहे त्याला 100 नी मायनस करणार. इथपर्यंत क्लिअर. आता तुम्हाला इकडे मी रेडियसची व्हॅल्यूज देते, सोप्या असतील, आपल्याला फक्त लर्न करायचंय. सेकंड थिंग तुम्ही लक्षात ठेवणार, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एससी तो असेल 1, बीसीसी 2, एफसीसी 4. सिमिलरली रेडियस तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण की रेडियस वरती 1 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. रेडियस ऑफ एससी हा असतो तुमचा a/2. रेडियस ऑफ बीसीसी हा असतो √3/4 इंटू ए. रेडियस ऑफ एफसीसी असणार आहे √2/4 इंटू ए. तर आपण सिम्प्लिफाय करूया. a/2 म्हणजे 1/2 काय झालं तुमचं 0.5 इंटू ए, ही झाली रेडियस. इथं तुमचं येणार 0.433 इंटू ए. एफसीसी साठी येते 0.3535 इंटू ए, ज्यामध्ये तुम्हाला √2 ची व्हॅल्यू काउंट करायची गरज पडणार नाही. जस या व्हॅल्यू लर्न करा, तुमचे 1-2 मार्क्सचे क्वेश्चन फिक्स होतात, यावरती विचारले जातात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डिफेक्ट्स बद्दल विचारतात. आता डिफेक्ट्स खूप सारे आहेत आपल्याकडे, मेटल इफिशियंट, डिफिशियंट, नंतर ना इम्प्युरिटी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं आहे शॉर्टकी आणि फ्रेंकल डिफेक्ट. हे मोस्टली प्रोबॅबली जास्त विचारले जातात. यांचा डिफरन्स विचारतात किंवा एक्सप्लेन द शॉर्टकी डिफेक्ट, एक्सप्लेन द फ्रेंकल डिफेक्ट. त्यामुळे तुम्हाला त्यांचे डेफिनेशन, कंडिशन आणि कॉन्सिक्वेन्सेस पण तुम्हाला सांगावे लागतात. ओके. तर सगळ्यात मेन शॉर्टकी डिफेक्ट बद्दल आपण डिस्कस करूया. हे दोन्ही डिफेक्ट आपण एकत्र घेऊया. ओके. सो फर्स्ट शॉर्टकी आणि फ्रेंकल. शॉर्टकी मध्ये ओके, मी इकडे क्रिस्टल ड्रॉ करते. बरं, हे जे दोन्ही क्रिस्टल्स आहे किंवा डिफेक्ट्स आहे, हे आयोनिक डिफेक्ट मधील आयोनिक क्रिस्टल्स मध्ये असणार आहे, ज्यामध्ये काय असतं आपल्या आयोनिक सॉलिड्स मध्ये पहिला असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड सो ऑन. ओके. शॉर्टकी डिफेक्ट मध्ये काय होतं, हे असा डिफेक्ट ज्यामध्ये एक पॉझिटिव्ह कटायन त्याच्या ओरिजिनल साइट वरून तो निघून जातो आणि तिकडे क्रिएट करतो वॅकन्सी. आणि जेव्हा कटायन निघून जातो तेव्हा लगेच एखादा कुठला तरी पोझिशनचा अनायन जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पण त्याची जागा सोडून इकडे वॅकन्सी क्रिएट करून निघून जातो. ओके. इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, इक्वल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज, हे दोघं जण काय करतात, ओरिजिनल साइट वरून ते निघून जातात. हा जो डिफेक्ट आहे त्याला काय म्हणतात, शॉर्टकी डिफेक्ट.
ज्यामध्ये नंबर ऑफ आयन्स हे निघून जाणार आहे. जेणेकरून काय होईल, जर आयन्सच निघून गेले तर त्यांचा मास जाणार आहे. तिकडे काय होईल, मास ऑफ क्रिस्टल ते काय होत जाईल, डिक्रीज होईल. डेन्सिटी पण काय होईल, डिक्रीज होईल जाईल, कारण डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मास. मास घटला तर डेन्सिटी पण घटणार आहे. अँड देन कॉन्स्टंट थिंग म्हणजे काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. हे झालं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. आता ते मेन कंडिशन, की कुठल्या कंडिशन मध्ये शॉर्टकी डिफेक्ट हा परफॉर्म होतो, तर हा असा डिफेक्ट आहे ज्यामध्ये कटायन अँड अनायन, अनायन मोस्टली कटायनपेक्षा थोडासा चार्जनी साईजने मोठा असतो, आणि ह्या दोघांमधला जो साईजचा डिफरन्स आहे स्मॉल असेल. ओके, एक मोठा थोडासा त्यापेक्षा लहान असेल. पण जर पॉझिटिव्ह चार्ज गेला तर निगेटिव्ह लगेच त्याला सोडून त्याला सोबत निघू जाणार, कारण की केमिस्ट्रीमध्ये एक टर्म असते, मी तरी हाच टर्म यूज करते ऑर्गॅनिक साठी माझ्या मुलांसाठी. पॉझिटिव्ह लव्स निगेटिव्ह, निगेटिव्ह लव्स पॉझिटिव्ह, अपोजिट अट्रॅक्ट इच अदर ना. सो सिमिलर, जर पॉझिटिव्ह चालला ना त्यासोबत लगेच निगेटिव्ह निघून जाणार, दोन पॉझिटिव्ह गेले दोन निगेटिव्ह जाणार. हा झाला शॉर्ट की इफेक्ट. आता येतो आपण फ्रेंकल मध्ये. अगेन फ्रेंकल हा आयोनिक सॉलिड आहे, त्यामध्ये पण एक येईल पॉझिटिव्ह, दुसरा येईल निगेटिव्ह. ड्रॉ करताना थोडंसं ऑब्झर्व करा डायग्राम कशी ड्रॉ करते. सॉरी. ओके, फ्रेंकल डिफेक्ट हा सुद्धा तुमचा एक आयोनिक सॉलिडचाच डिफेक्ट आहे, ज्यामध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीज, give me 1 second. एक पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीज म्हणजे कटायन, तो काय करतो, स्वतःची ओरिजिनल साईट सोडून एका कुठल्या तरी इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन प्लेस होतो. ओके, जे दोन क्रिस्टल्स आहे, दोन आयन्स आहे, आयनच्या मधली जी गॅप असतो ना, त्या गॅपला म्हणतात इंटरस्टिशियल स्पेस. ही जी स्पेस आहे ते नोन ॲज इंटरस्टिशियल स्पेस. ओके, हा निघून नाही चाललाय, हा काय करतोय, स्वतःची जी काही ओरिजिनल जागा आहे त्या जागाला सोडून तो त्यांच्यामध्ये जाऊन प्लेस होतो, जेणेकरून मास तर तेवढंच राहिलं, कारण कोण जात नाहीये, डेन्सिटी तेवढीच राहिली, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं, न्यूट्रॅलिटी पण दोघांमध्ये मेंटेन राहते. ही कंडिशन झाल्या, कॉन्सिक्वेन्स नाही झालं. ओके, पण त्यांनी काय केलं, स्वतःची जागा सोडून तो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये आला. त्या डिफेक्टला म्हणतात फ्रेंकल डिफेक्ट, ज्यामध्ये कटायन अँड अनायन दोघांच्या साईजचा डिफरन्स हा लार्जर असतो. ओके, शॉर्ट की मतलब शॉर्ट किंवा स्मॉल डिफरन्स बिटवीन आयन्स. इकडे कसं असं लार्ज डिफरन्स बिटवीन आयन्स. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इज अ कंडिशन कॉन्सिक्वेन्सेस पर करो विथ एन एक्झाम्पल्स. जर तुम्हाला कोणी एक्सप्लेन करायला लावलं, डिफरन्शिएट करायला लावलं, तर फर्स्ट तुम्ही त्याची डेफिनेशन विथ डायग्राम सकट मेन्शन करायचं आहे, ज्याने तुम्हाला मार्क्स स्कोर व्हायला जास्त हेल्पफुल होतं. देन त्याचे कंडिशन्स काय, आयन्स कसे असतात आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. ओके, त्याच्यामुळे डेन्सिटी मेंटेन राहते, सॉरी दोघांची डेन्सिटी सेम राहते, मास दोघांचं पण सेम राहतं, फक्त व्हॉल्यूम पण शॉर्टकीमध्ये मास कमी होतं, डेन्सिटी कमी होते, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रेंकलमध्ये मास, डेन्सिटी, व्हॉल्यूम सगळं कसं राहणार आहे, कॉन्स्टंट. दोघांमध्ये न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते, न्यूट्रॅलिटी चेंज होणार नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन घेतो आपण, ज्यामध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट नावाचा येतो. आता मेटल नावच दिले मेटल एक्सेस, ज्यामध्ये रेग्युलर मेटल पेक्षा एक एक्स्ट्रा मेटल ऍड होतो. एक्सेस म्हणजे जास्त ना, त्या डिफेक्ट बद्दल डिस्कस केलेला आहे. देन तुम्हाला सांगायचं रिलेशन बिटवीन ऑक्टाहायड्रल टेट्राहायड्रल वॉइड्स. वॉइड्स सगळ्यांना माहिती आहे, वॉइड्स म्हणजे काय, एम्प्टी स्पेस. दोन वॉइड्स असतात, एक असं टेट्रा जो 4, हा झाला 3 पार्टिकल्स, आणि 3 पार्टिकलच्या वरती एखादा वरती एक पार्टिकल असेल. ओके, खाली 3, त्याच्यावरती 1, आणि ह्या पार्टिकल्स पासून बनलेला जो काही वॉइड आहे, हा जो वॉइड आहे, या वॉइडला म्हणतात टेट्राहायड्रल वॉइड. त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, पार्टिकल्स नंबर ऑफ वॉइड्स बोलूया आपण, नंबर ऑफ वॉइड्स इन टेट्राहायड्रल. त्याचा फॉर्म्युला आहे 2 × n. n स्टँड फॉर नंबर ऑफ पार्टिकल्स. दुसरा असतो आपला ऑक्टाहायड्रल वॉइड, ज्यामध्ये
6 पार्टिकल. ऑक्ट म्हणजे 6. इनऑर्गॅनिक मध्ये फिजिकल मध्ये ऑक्टचं मिनिंग 6 असतो. हे झाले 3 पार्टिकल्स. त्यांच्यावरती यासारखाच उलटा ए 2 तिसरा पार्टिकल. असे खाली 3 वरती 3 अपोजिट अरेंज असतात, ज्यावरती त्यांच्यापासून बनलेला हा जो काही व्हॉइड आहे, ह्या व्हॉइडला आपण म्हणतो ऑक्टाहायड्रल व्हॉइड. जसे टोटल नंबर ऑफ व्हॉइड असतात इज इक्वल टू एन. जेवढे पार्टिकल्स तेवढे ऑक्टाहायड्रल व्हॉइड, जेवढे पार्टिकल तेवढे ट्वाइस टेट्राहायड्रल व्हॉइड्स. ओके, यावरती तुम्हाला न्यूमरिकल विचारता आणि 1 मार्क्स साठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतो की कुठला पण पार्टिकल आहे, त्या पार्टिकलला किती पार्टिकल येऊन टच करतात, चिकटले. एक पार्टिकल बिचारामध्ये बसलाय आणि त्याला येऊन सगळेजण चिकटून बसलेले, मध्ये किती चिकटलेले लोक आहेत तो काउंट म्हणजे त्याचा काय असतो कोऑर्डिनेशन नंबर इन सॉलिड स्टेट. मग आपल्याकडे 3 युनिट सेल्स आहेत, एससी, बीसीसी, एफसीसी. ओके, थोडं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. एससी मध्ये पार्टिकल्स कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 6. एससी सगळ्यांना स्ट्रक्चर माहिती, ज्यामध्ये सगळे पार्टिकल एका क्यूबिक फॉर्म मध्ये असतात. एक मी नॉर्मल एक क्यूब ड्रॉ करते. ओके, कन्सिडर करताना मी कन्सिडर करते की हा माझा सेंटर पार्टिकल आहे आणि या सेंटर पार्टिकल किती जण टच करतात, 1 2 3 4. या पार्टिकलला किती जण टच करतात तो पहिला पार्ट बघणार आपण. टोटल किती पार्टिकल टच करतात, 4. देन व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एससी, इकडं मेन 4. हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर ड्रॉ करतोय आपण. देन अगेन 3 डायमेन्शनल मध्ये हा एक पार्ट झाला. ह्याच्या वरती अजून एक लेअर फॉर्म होईल, ह्याच्या खाली एक लेअर असेल. फॉर एक्झाम्पल हा सेंटर आहे, 1 2 3 4. त्याच्या 2 डायमेन्शनल मध्ये फ्रंटचा एक, फिफ्थ बॅकचा एक. टोटल किती झाले 6 पार्टिकल्स ज्या सेंटर ऑफ पार्टिकल्सला टच करते. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर एससी, हा असेल तुमचा 6. सिमिलर तुम्हाला जर बीसीसी, एफसीसीचा काढायचा असतो, नॉर्मल हे 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे, तुम्हाला पूर्ण ड्रॉ दी स्ट्रक्चर हाऊ वगैरे असं काही एक्सप्लेन नाही करायचं आहे. बीसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स असतात 8. एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स असतात 12. हे कोऑर्डिनेशन पार्टिकल्स आहेत. पार्टिकल्स कोऑर्डिनेशन नंबर दोन्ही वेगळे आहेत. देन येतो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आपला आहे हे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. टोटल 3 मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे तुम्ही होल केमिस्ट्री मध्ये 3दा शिकता. ओके, पहिली आहे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी, डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. हे अट्रॅक्शन फील्ड वरती फोकस करूया. कन्सिडर करा की हा माझा हँड म्हणजे माझं एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा माझा एक इलेक्ट्रॉन आहे. जर कुठला पण इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये डायरेक्टली येऊन त्याला अट्रॅक्ट करतोय, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतोय. ओके, प्रचंड आहे मॅग्नेटिक फील्ड स्किन डायरेक्ट अट्रॅक्ट करायचा, तो तुमचा झाला फेरोमॅग्नेटिक, स्ट्रॉंगली अट्रॅक्शन. दुसरा असतो पॅरामॅग्नेटिक, जो काय करतो मॅग्नेटिक फील्ड दिसतीये तो आला, अरे अट्रॅक्शन तर करायचंय, अट्रॅक्ट पण करता येत नाही, रिपेल्शन करायचं, रिपेल पण करता येत नाही. तो काय करतो मॅग्नेटिक फील्डच्या जवळ येऊन फक्त थांबतो, अट्रॅक्ट पण करत नाहीये, रिपेल पण करत नाहीये. ओके, ह्याला बोलतात वीक अट्रॅक्शन, तो असतो तुमचा पॅरामॅग्नेटिक. दुसरा असतो डायमॅग्नेटिक, ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या जवळ कुठले पण इलेक्ट्रॉन कुठलेही पार्टिकल आहेत अट्रॅक्ट करण्यापेक्षा तो त्याला काय करतो स्ट्रॉंगली रिपेल करतो. ती तुमची प्रॉपर्टी म्हणजे कुठली असेल डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. हे डेफिनेशन तुम्हाला घ्यावं लागेल विथ दॅट ऍटलीस्ट वन एक्झाम्पल तरी तुम्हाला मेन्शन करावं लागेल. देन लास्ट क्वेश्चन जो आहे तुमचा क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स आहे. त्यामुळे तुम्हाला टोटल 14 युनिट्स लर्न करत बसायची गरज नाही. 2च इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे आपला क्युबिक ज्यामुळे ते साईड अँगल सगळे सेम असतात. दुसरा असतो आपला ट्रायक्लिनिक, त्यामध्ये कुठलेही साईड कुठलेही पण अँगल हे सेम नसतात. ऑल साइड्स ऑल अँगल्स आर डिफरंट, हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके, पण सगळ्यात जास्त म्हणजे काय सॉलिड स्टेट मध्ये तुम्ही जर फोकस करणारा पार्ट झाला तर डेन्सिटी, पर्सेंटेज ऑफ पॅकिंग इफिशियन्सी आणि शॉर्टकी आणि फ्रेंकल डिफेक्ट, हे 3 असे पार्ट्स की त्याला कोणीही स्किप नाही करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर कडे जम्प करू. चॅप्टर नंबर 2 सोल्युशन, ज्यामध्ये सगळ्यात मेन 1 मार्क्स साठी विचारला जातो की व्हॉट इज द सोल्युशन, व्हॉट इज द सोल्युबिलिटी. हे 1 मार्क्स साठी विचारलेला क्वेश्चन असतो. ओके, सो 1 मार्क त्याला तुम्हाला काही ऑप्शन नाही, तुम्हाला ते करावंच लागेल की सोल्युशन म्हणजे काय, ज्यामध्ये 2 और मोर दॅन 2 सोल्युशन हे होमोजिनियसली मिक्स होतात, ज्यामध्ये एक सॉल्व्हंट असतो.
ओके, मग आपल्याकडे 9 प्रकारचे सोल्यूट आहे, 9 प्रकारचे सॉल्वंट आहे, 9 प्रकारचे सोल्युशन्स पण आहे, हे मेन्शन करावं लागेल. सेकंड सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी कोणावर डिपेंड करते, किती अमाऊंट किती लिटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे ती म्हणजे तुमची काय असते, सॉल्युबिलिटी. देन त्याच्यावरती विचारतात सॉल्युबिलिटीवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर 3 फॅक्टर्स आहेत. एक नेचर ऑफ सोल्यूट सॉल्वंट, दुसरा आहे टेम्परेचर, आणि तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट ज्यावरती क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे आहे आपला प्रेशर. जो क्वेश्चन कुठला आहे आपला, हेनरीज लॉ, जो तुम्हाला बोर्डचा फेवरेट क्वेश्चन आहे. तो तुम्हाला हेनरीज लॉ, लिमिटेशन, स्टेट हे विचारतात, त्याच्यावरती न्यूमरिकल विचारतात. सो हेनरीज लॉने काय सांगितलं, हेनरी नावाचा सायंटिस्ट तो काय बोलला की आपली जी कुठल्या पण सोल्युशनची सॉल्युबिलिटी सॉल्युबिलिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल करते त्या कंपाऊंडच्या प्रेशरवरती. ओके, मग प्रेशर जसं इन्क्रीज झालं सॉल्युबिलिटी तशी इन्क्रीज होत जाईल, प्रेशर कमी झालं सॉल्युबिलिटी कमी होते. बरं, मला डायरेक्टली प्रोपोर्शनल साइनला रिमूव्ह करायचं आहे, तर आपण काय टाकतो इकडे, कॉन्स्टंट के इंटू पी. हा जो कॉन्स्टंट आहे तो हेनरी नावाच्या सायंटिस्टने दिला, म्हणून त्याला आपण के एच ने रिप्रेझेंट केला. हे झालं पहिलं तुम्ही सांगणार स्टेटमेंट, सेकंड सांगणार तुम्ही एक्सप्रेशन, आणि थर्ड मध्ये त्याला सांगणार तुम्ही युनिट. हा जो के ह्याला आपण रिप्रेझेंट करतो हेनरीज कॉन्स्टंट. ओके, चलो कॉन्स्टंट काढूया. पी मल्टिप्लाय करतो, लेफ्ट जाऊन काय करेल तो डिवाइड, एस अपॉन पी. सॉल्युबिलिटीचं युनिट असतं मोल पर लिटर, प्रेशरचं युनिट असतं बार. बार खाली डिवाइड करतो, वरती येऊन काय होईल, मोल पर लिटर पर बार. हे झालं तुमचं हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट. ओके, सो फर्स्ट वन स्टेटमेंट लिहावं लागेल. It states that solubility of a gaseous gas in liquid is directly proportional to the pressure of solution and is expression with their unit. Then तुम्हाला 4, 2 and 3 मार्क्स मिळून जातात. ह्याच्यावरती न्यूमरिकल सुद्धा विचारतात. तुम्हाला सॉल्युबिलिटी गिवन असते, प्रेशर असतं तर केएच काढा, केएच दिलाय, पी दिलाय, एस काढा, एस दिलाय, केएच दिलाय, पी काढा. सो युनिट वरून डिसाइड करा की तो केएच दिलाय, पी दिलाय की एस दिलाय. जर मोल पर लिटर असेल तर तुमची सॉल्युबिलिटी दिली, बार मध्ये दिलाय तर प्रेशर दिलाय, मोल पर लिटर पर बार दिलाय तर तो तुमचा आहे हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे इम्पॉर्टंट आहे. सेकंड येतं आपले सगळे डेफिनेशन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, ही अशी प्रॉपर्टी जे नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मास किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सोल्युशन वर डिपेंड करते. त्या सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ सोल्यूट आहे और किती अमाउंट ऑफ सोल्यूट आहे त्या सोल्यूटच्या नेचरवर डिपेंड करत नाही. ओके, द प्रॉपर्टी विच इज डिपेंड ऑन अमाउंट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट अँड नॉट ऑन नेचर ऑफ सोल्यूट. मग 4 प्रॉपर्टीज आहेत जे आपण मोस्टली स्टडी करतो. एक आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, ऑस्मॉटिक प्रेशर, आणि दुसरा आहे वेपर प्रेशर लोवरिंग. असे टोटल 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. ह्याच्यावरती मध्ये एमसीक्यू पण विचारला होता तुम्हाला की द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग ऑस्मॉटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ऑस्मॉसिस नाही. ओके, सो नेक्स्ट त्याच्यामध्ये तुमचे डेरिवेशन्स पण इम्पॉर्टंट आहे. पहिलं डिफाईन आयसोटोनिक, हायपरटोनिक, हायपोटोनिक सोल्युशन. हे 3 सोल्युशन ऑस्मॉटिक प्रेशरच्या बेस दिलेलं आहे. पहिला आपला आहे आयसोटोनिक. आयसोचा मिनिंगच आहे सेम. ओके, सोल्युशन ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड एकमेकांसोबत मिक्स झालेले. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल दे आर नोन ॲज आयसोटोनिक सोल्युशन. हायपर नाव दिलं हायपर, हायपरचा मिनिंग असतो हाय. 2 सोल्युशन्स आहे ज्याचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे और ज्याचं सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हाय आहे त्याला बोलतात हायपोटोनिक सोल्युशन. त्याचा उलटा हायपो म्हणजे लो, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन अँड ऑस्मॉटिक प्रेशर दुसऱ्या कंपाऊंड पेक्षा लो असेल त्याला बोलणार तुम्ही हायपोटोनिक सोल्युशन. देन आपल्याकडे डेफिनेशन विचारतात इब्युलोस्कोपी अँड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. हे दोन्हीही तुमचे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशनचे मोलार कॉन्सन्ट्रेशन मध्ये येतात, मोलारिटीच्या नेचरमध्ये.
ज्यामध्ये आपण नेचर बघितलं होतं इबिलोस्कोपिक म्हणजे आपला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचा पॉइंट आहे हा, जो डेल्टा टीबी ने रिप्रेझेंट करतो. क्रायोस्कोपी हा तुमचा आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, ज्या डेल्टा टीएफ ने रिप्रेझेंट करतो. दोघांची मोलारिटी सांगते की ते बॉइलिंग पॉइंट असो किंवा फ्रीजिंग पॉइंटचं टेम्परेचर, दोन्हीही टेम्परेचर हे मोलॅलिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल करतात. सो अगेन डायरेक्टली प्रपोर्शनचं साइन मला काढायचं आहे. माहिती काय ना, डेल्टा टी एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू एम. हा जो के आहे तो फ्रीजिंग पॉइंट साठी आहे, मग रिप्रेझेंट करणार आपण के एफ ने. सिमिलर इकडे पण डायरेक्टली प्रपोर्शनचं साइन काढायचं आहे. तो डेल्टा टी बी इज इक्वल टू के इंटू एम. हा बॉइलिंग पॉइंट साठी आहे म्हणून ह्याला के बी ने रिप्रेझेंट करतात. असं ठरवा, इबिलो मध्ये बी येतो, बॉइलिंग मध्ये पण बी येतो. मग इबिलोस्कोपी हा के बी आहे. दोन्हीही इक्वेशन सेम असले तरी बी आणि एफ चा फरक आहे. सिम्बॉल जरी वेगळे असले तरी आपले टर्म्स पण वेगवेगळे आहेत. बरेच असं तरी क्रायोस्कोपिकला कोणी बॉइलिंग पॉइंट्स लिहितात, बॉइलिंग पॉइंटचं क्रायोस्कोपिक लिहितात. जरी नकळत मार्क देता नाहीये तर सिम्बॉल चुकलाय. देन तुम्हाला त्याचं युनिट डेफिनेशन जेव्हा लिहितात ते एक्सप्रेशन सकट तुम्हाला त्याचं युनिट मेन्शन करणं गरजेचं आहे. दोघांचं युनिट एकच आहे, जे काय आहे केल्विन, सॉरी आपण ह्याच्यानुसार काढूया केजीच्या फॉर्म मध्ये. मला के बी किंवा के एफ कॉन्स्टंटचं युनिट काढायचंय. मोलारिटी मल्टिप्लाय करते, लेफ्टला जाऊन ती काय करेल, टेम्परेचरला डिवाइड करेल. ओके, सो नेक्स्ट टेम्परेचर काढतो आपण केल्विन्स मध्ये. मोलॅलिटी, मोलॅलिटी म्हणजे काय असतो, जो काही कंपाऊंड मोल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइडिंग बाय मास ऑफ सोल्यूट, जो केजी मध्ये काढतात. सो याचं जे काही युनिट असणार आहे ते असणार दोघांसाठी पण केल्विन केजी पर मोल. For example, what is the unit of ebullioscopic constant? What is the unit of cryoscopic constant? हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे, जो बरेचदा विचारला गेलेला आहे. ओके, सो डेफिनेशन आली, एक्सप्रेशन युनिट. ओनली युनिट आलं तर ओनली युनिट लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहे जो आहे डेरिव्हेशन, ज्यामध्ये तुम्हाला रॉड्स लॉ, मग सांगताना काय बोलणार आहे, स्टेट रॉड्स लॉ फॉर द सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलाटाइल सोल्यूट अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन, ज्यामध्ये तुम्हाला रॉड्स लॉचं छोटंसं इक्वेशन डिराइव्ह करायचंय. इक्वेशन आपलं कसं आहे, पी नॉट वन मायनस पी वन डिवाइडिंग बाय पी नॉट वन इज इक्वल टू W2 अपॉन M2 M1 अपॉन W. हे एक्सप्रेशन तुम्हाला डिराइव्ह करायचं असतं. ओके, हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 3 to 4 मार्क्सला विचारतात, मॅक्झिमम 3 मार्क्सला विचारलं जाईल. सगळ्यात मेन म्हणजे मग सगळ्यात असं फोकस करणार तुम्ही बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन यांच्या डेरिव्हेशनकडे. त्याचं डेरिव्हेशन, दोघांचं डेरिव्हेशन ऑलमोस्ट सेम आहे. तर घेताना वाटलं असं मी आता घेते तर मी दोन्ही एक्सप्रेशन एकत्र घेते. ओके, सो फर्स्ट इकडे घेऊया आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. ओके, पहिलाच पॉइंट दोघांचा वेगळा, बाकी सगळे पॉइंट सेम आहे. फर्स्ट बॉइलिंग पॉइंट आपण रिप्रेझेंट करतो डेल्टा टी बी ने. फ्रीजिंग पॉइंट रिप्रेझेंट करणार आहे आपण डेल्टा टी एफ ने. बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला येतो आपला टी बी टी नॉट बी मायनस टी बी. फ्रीजिंग पॉइंटचा येतो टी एफ मायनस टी नॉट एफ, वेर नॉटचा मिनिंग असतो आपला पिअर, सॉरी उलट लिहिलं, टी बी मायनस टी नॉट बी, टी एफ नॉट मायनस टी एफ. ओके, जो आपण ज्या नॉट रिप्रेझेंट करतो ना, नॉटचा मिनिंग असतो प्युअर सोल्युशन, ओनली सॉल्व्हंट. आणि जेव्हा मी कुठला पण कंपाऊंड नॉटला नाही रिप्रेझेंट करतो ते म्हणजे हे आहे तुमचं सोल्युशन, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके, हे फक्त कोणाचं आहे रे नॉट, ओनली फॉर सॉल्व्हंट. आणि टीबी कोणासाठी आहे, सोल्युशन, टेम्परेचर ऑफ सोल्युशन. इकडे पण टेम्परेचर ऑफ सॉल्व्हंट, टेम्परेचर ऑफ सोल्युशन. ओके,
नॉट म्हणजे प्युअर, ओनली सॉल्वंट, त्यामध्ये कुठला पण तुम्ही मिक्सचर ऍड नाही केला. ओके, इकडे नावच दिलंय बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. जेव्हा सॉल्वंट मध्ये सोल्यूट ऍड करतोय तेव्हा टेम्परेचर काय होतं, एलिव्हेट. मग सोल्युशन मायनस सॉल्वंट करायचं. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे डिक्रीज. जेव्हा सोल्यूट मध्ये सॉल्वंट ऍड करतो तेव्हा त्याचं टेम्परेचर हे वाढायच्या ऐवजी कमी होतं. म्हणून आपण काय करतो, सॉल्वंट मायनस सोल्युशन. हा पहिलाच पॉईंट वेगळा आहे, बाकी सगळा पॉईंट सेम आहे. मग तुम्हाला लिहावं लागेल की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इट इज अ डिफरन्स ऑफ टेम्परेचर ऑफ सोल्युशन टू दी टेम्परेचर ऑफ सॉल्वंट. मायनस म्हणजे डिफरन्स, एवढं स्टेटमेंट लिहावं लागेल. सेकंड तुम्हाला लिहायचं त्या दोघांचं रिलेशन बिटवीन मोलॅरिटी, ज्यामध्ये काय सांगितलं तर डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मोलॅरिटी. सिमिलर, delta TF is directly proportional to the molarity. So again, so therefore delta TB is equal to KB into M. Delta TF is equal to KF into M. Third point तुम्हाला लावा लागेल मोलॅरिटीचं रिलेशन. सो मोलॅरिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटला आपण 1, सॉल्वंट ला आपण 1 ने रिप्रेझेंट करतो, सोल्यूटला आपण 2 ने रिप्रेझेंट करतो. वेर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे N2N म्हणजे काय झाला, मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. जस्ट व्हॅल्यूला सबस्टिट्यूट करा म्हणजे काय येईल इकडे, W2 अपॉन M2 इंटू M1. तिकडे पण सेम लिहायचंय तुम्हाला. डेल्टा M इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू M1. M ची व्हॅल्यू तर मिळाली, M ची व्हॅल्यू काय करा, मग ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. सो अगेन थर्ड पॉइंट काय येईल आपला, डेल्टा TB और TF इज इक्वल टू N2 अपॉन KB और KF एज इट इज. M चं काय होतं आपलं W2 अपॉन M2 इंटू M1. बट आपण हे जे टर्म काढतोय ते केजी मध्ये काढणार आहे, म्हणून होल टर्मला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 1000 ने. देन हे आलं तुमचं मोलार मास ऑफ सॉल्वंट. मला मोलार मासच्या फॉर्म मध्ये काढायचं आहे, हा डिवाइड करतोय, लेफ्टला जाऊन काय करेल तो मल्टिप्लाय. सो M1 इज इक्वल टू 1000 इंटू KB बॉइलिंग साठी, KF फ्रीजिंग साठी, इंटू W2 अपॉन delta TB for boiling, delta TF for freezing into the M2. हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला फॉर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. दोघांचं अख्खं डेरिव्हेशन सेम आहे, फक्त चेंज तुमचा पहिला पॉइंट मध्ये. ओके, मग तुम्ही एक करा तर तुम्हाला दुसरा आरामात जमतं. सो सेकंड, नेक्स्ट आपण घेतोय नेक्स्ट क्वेश्चन. तुमचं डेरिव्हेशन विचारलं जातं ऑस्मॉटिक प्रेशर. जर डेरिव्हेशन खूप काही मोठं नाहीये, छोटासाच आहे, तो इकडे मी सॉल्व्ह करून दाखवते. डिराइव द बँड्स ऑफ फॅक्टर फॉर ऑस्मॉटिक प्रेशर. पाय इज इक्वल टू CRT दिलाय, बँड्स ऑफ फॅक्टरच्या फॉर्म मध्ये पण काढावं लागेल तुम्हाला. फर्स्ट ऑस्मॉटिक प्रेशर काय रे आपला, CRT. वे C स्टँड फॉर कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण कॅपिटल MRT ने रिप्रेझेंट करतो. कॅपिटल M म्हणजेच तुमची असते मोलॅरिटी. तिचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन. ओके, हे तुमचा 11चा पार्ट आहे, तर या व्हॅल्यूला आपण सबस्टिट्यूट करू. सो पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V, वेर N2 म्हणजे तुमचा आहे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला असतो मास गिवन मास अपॉन मोलार मास. सो या व्हॅल्यूला सबस्टिट्यूट करू, मग इक्वेशन काय येईल आपलं, पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2 इंटू V. M2 मल्टीप्लाय डिवाइड करते, लेफ्टला जाऊन मल्टीप्लाय करेल, इज इक्वल टू W2RT अपॉन पाय इंटू V. हे झालं तुमचं छोटंसं डेरिव्हेशन. नेक्स्ट ते विचारलं तुम्हाला बँड्स ऑफ फॅक्टर आय बद्दल. एक्सप्लेन द सिग्निफिकंट आय फॉर द इलेक्ट्रोलाइट. तुम्हाला कुठला तरी क्वेश्चन दिला जाईल, त्याचं तुम्हाला आय ची व्हॅल्यू काढावी लागेल. नेक्स्ट लास्ट अँड इम्पॉर्टंट थर्ड क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन आयडल नॉन आयडल सोल्युशन. यामध्ये अजून एक पॉइंट तुम्ही ऍड करा, डिस्टिंग्विश बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन.
ओके, हे दोन तुम्हाला डिफरन्स करायचे, ज्यामध्ये मेन तुम्हाला डिफरन्स करायचे की डेल्टा एच मिक्सिंगचं काय होतं आणि डेल्टा व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग काय होतं आयडियल आणि नॉन आयडियल मध्ये. फर्स्ट, आयडियल काय असतो, रॉड्स लॉला फॉलो करतो, नॉन आयडियल फॉलो करत नाही. पण एक पॉईंट लक्षात ठेवा, जो ओबे काय रॉड्स लॉला ओबे करेल, जो नाही करणार नॉन आयडियल. जर डेल्टा एच मिक्सिंग हा झिरो असेल, जर डेल्टा एच मिक्सिंग झिरो नसेल, तर डेल्टा एच व्हॉल्यूम मिक्सिंग झिरो असेल आयडियल, नॉन झिरो नॉन आयडियल सोल्युशन. त्याचा वेपर प्रेशर हा बिटवीन सोलिड सॉल्व्हंट मध्ये असेल, त्याचा वेपर प्रेशर हायर किंवा लोअर दॅन सोलिड सॉल्व्हंट असेल तो नॉन आयडियल. त्यानुसार तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल. जे तुमची 15 आणि 22 दोनदाही विचारला गेला तर यावे चान्सेस आहे विचारण्याचे. इकडे तुमचं सोल्युशन चॅप्टर पण झालं, त्याच्यात तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिले, 3 क्वेश्चन तुम्हाला करून जावे लागतील. थर्ड चॅप्टर आहे तुमचा आयोनिक इक्विलिब्रियम, जो 6 मार्क्स वेटेज करतो. बरं, चॅप्टर नंबर 1, 2, 3 हे तिन्ही 6 मार्क्स आणि प्रचंड इझिएस्ट चॅप्टर आहे. सो त्याला स्किप करूया, हाय वेटेजला जाऊया. डिफिकल्ट चॅप्टरपेक्षा इझिएस्ट चॅप्टर करा, स्कोरिंगला तुम्हाला इझी पडेल. ओके, इकडे मार्क लगेच कट होत नाही, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय तुम्हाला मार्क मिळेल. फायनल आन्सर जर तुमचं क्लास आहे स्टेपमध्ये मार्क मिळून जातात. सो क्वेश्चन येतच नाही, जमतच नाही म्हणून सोडून द्यायच्या मागे लागू नका. डेरिवेशनचा हा बेनिफिट आहे. सो नेक्स्ट, फर्स्ट स्टेट अँड एक्सप्लेन ऑक्सफर्ड डायल्युशन लॉ, 3 मार्क्स आहे. इकडे तुम्हाला वीक ऍसिड किंवा वीक बेस बद्दल डेरिवेशन विचारतात. न्यूमरिकल पेक्षा डेरिवेशन सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे, डेरिवेशन दोघांचं करून जायचं आहे. सेकंड आहे डिफाईन आणि क्लासिफाय बफर. बफर सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्हाला सांगा, बफर सोल्युशन काय करतो रे, जो पीएच ला काय करतो, चेंज ऑफ पीएच ला रेजिस्ट करतो. मग तुम्ही ऍसिड ऍड करा सोल्युशन मध्ये, बेस ऍड करा, वॉटर टाका, मेन सोल्युशनचा जो काही पीएच आहे तो कॉन्स्टंट मेंटेन ठेवायचं काम कोण करतं, बफर सोल्युशन. मग 2 बफरचे टाइप्स आहे जे तुम्हाला सांगतात, एक्सप्लेन, डिफाईन. तर ते टाइप्स पण एक्सप्लेन करायचं, ऍसिडिक बफर, बेसिक बफर आणि त्याचं इक्वेशन. मेन ऍसिडिक बफर जो बनतो वीक ऍसिड प्लस सॉल्ट विथ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सॉल्ट. सेकंड दुसरा आहे आपला बेसिक बफर, जो तयार होतो वीक बेस अँड इज सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. ओके, त्याचं इक्वेशन आपण काढतो, pH is equal to pKa plus log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. Similar, POH for base, pKb plus log to the base 10 concentration of salt upon concentration of base. Okay, हे salt. यालाच आपण हेंडरसन हॅझलबर्ग इक्वेशन या नावाने पण रिप्रेझेंट करतो. मग ओनली तुम्हाला इक्वेशन लिहायला विचारतात, और एक्सप्लेन टाइप्स ऑफ बफर सोल्यूशन, ओके, और डिफाइन द बफर, स्टेट द बफर. फर्स्ट बफरची डेफिनेशन लावावी लागेल, द सोल्युशन विच रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन पीएच ऑफ द सोल्युशन. दे आर 2 टाइप्स, ऍसिडिक, बेसिक. त्यांची डेफिनेशन आणि त्यांचं इक्वेशन, जे 3 मार्क्स साठी विचारलं जातं. नेक्स्ट आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. त्यामुळे 2च सॉल्ट तुम्हाला करून जायचे. पहिलं, वाय इज अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ CH3COONA इज बेसिक. सिमिलर, NH4Cl ऍसिडिक. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे का, तर तुम्हाला सगळ्यांना ऍसिड बेस तर माहिती. एक मिनिट, जो स्ट्रॉंग तो सोल्युशनचं नेचर फॉर्म करणार. इथं कोण दिला आहे, CH3COONA जो बनलेला आहे CH3COOH which is weak acid. Na stand for NaOH which is weak, strong base. आणि जो स्ट्रॉंग असतो त्याचा तो सोल्युशन फॉर्म करतो. सेकंड, NH4Cl जो बनलेला आहे NH4OH जो तुमचा वीक ऍसिड आहे, वीक बेस आहे. Cl जो फॉर्म झाला HCl जो तुमचा आहे स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे स्ट्रॉंग ग्रुप बनला ऍसिडचा म्हणून तो ऍसिडिक नेचरचा. मग तुम्हाला ते डिसोसिएट करून दाखवावं लागेल. देन आहे तुमचं कॉमन आयन इफेक्ट.
ज्यामध्ये तुम्ही दोन एक्झाम्पल्स घेणार, AgCl अँड AgNO3. जर एकाच कंपाऊंड मध्ये मी AgCl AgNO3 घेतेय तर काय करतो रे आपण, AgCl हा स्ट्रॉंग कंपोनेंट मध्ये येतो, तो काय फॉर्म करेल, Ag प्लस Cl मायनस आयन. सिमिलर इथे काय फॉर्म देईल, Ag प्लस NO3 मायनस. आणि जो कुठलाही कंपोनेंट स्ट्रॉंग असतो त्याचं काम असतं, जर कंपोनेंट कंटिन्युअसली एक साथ इकडे दोन Ag प्लस चे आयन्स फॉर्म झाले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस वाढत वाढत गेले कॉमन आयन मध्ये, मग तो काय करेल, जे काही एक कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट राईट साईडला वाढलंय त्याला तो रिव्हर्स मधून आणून लेफ्ट मध्ये बॅलन्स करायचं काम करेल. हा तुमचा झाला कॉमन आयन इफेक्ट अकॉर्डिंग टू लीच-अट्रिया प्रिन्सिपल. नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला तो स्किप करायचा नाहीये, तो आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो रिप्रेझेंट करतात KSP अँड रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी. हा 2 मार्क्स याच्यात एक्झाम्पल तुम्हाला मेन्शन केले जातात. सिंपल आहे. पहिला सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसं करणार आहे आपण, ज्यामध्ये जो रिएक्टंट आहे, कन्सिडर मी AB रिएक्टंट घेतलाय, AB हा कंपाऊंड आहे माझ्याकडे, A आहे X टाइम, B आहे Y टाइम. सो डिसॉसिएट किती होईल रे, X टाइम A जाईल, Y टाइम B हा बाहेर जाणार. चार्जेस तुम्हाला क्रॉस करायचे आहे, X टाइम A आहे, B Y टाइम आहे, जेवढे मोल्स आहेत तेवढे मोल्स एकमेकांसोबत क्रॉस करा, तो त्याचा चार्ज असतो. A वरती चार्ज येईल प्लस Y, B वर चार्ज येईल मायनस Y. आता मला याचा KSP काढायचा आहे, तर KSP इज इक्वल टू असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट आणि त्यांची जी काही स्टॉइशियोमेट्री आहे ती त्यांची येणार पॉवर. हे झालं तुमचं KSP चं रिलेशन. सेकंड तुम्हाला KSP अँड सोल्युबिलिटीचं रिलेशन विचारतात, जे रिलेशन आहे तुमचं फॉर्म्युला आहे KS सोल्युबिलिटी, KSP इज इक्वल टू X रेस टू X Y रेस टू Y S X प्लस Y, ज्यामध्ये तुम्हाला S Y ची व्हॅल्यू काढावी लागते, जी तुम्हाला इकडे मेन्शन केली, A X टाइम आहे, Y Y टाइम आहे, B Y टाइम आहे, त्यांची पॉवर S इज इक्वल टू X प्लस Y ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला लावावं लागतं. हे तुम्हाला 2 मार्क्सला 3 मार्क्सला विचारतात. एक्सप्लाइन द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी ऑफ समथिंग समथिंग जे दिला जाईल, लाईक AgCl दिला जाईल, PbCl2 दिला जाईल आणि त्या फॉर्म मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू काढून द्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिग्री pH अँड pOH चं कॅल्क्युलेशन. यावरती कॅल्क्युलेशन बरेचदा विचारतात. और डिराइव द रिलेशन. सो फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच असेल, pH is equal to minus log to the base 10 concentration of H plus. Similarly, pOH is equal to minus log to the base 10 concentration of OH minus. ओके, त्यांचं रिलेशन मोस्टली तुम्हाला काय करतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH येतं आणि म्हणजे pH ची व्हॅल्यू काढा. तर चौथा फॉर्म्युला काय आपला, pH प्लस pOH इज इक्वल टू 40. मग तुम्ही OH नी pOH करणार, pOH नी pH ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, दोघांची ऍडिशन करून तुम्हाला एकाची व्हॅल्यू फाइंड आउट होऊन जाईल. हे झालं pH अँड pOH चं छोटंसं डेरिव्हेशन आणि विच इज टू इम्पॉर्टंट. आयदर न्यूमरिकल विचारतात किंवा आयदर डेरिव्हेशन विचारतात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याचं मोस्टली कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल, न्यूमरिकल बेस्ड आहे. इकडे तुम्हाला न्यूमरिकल विचारलं जातं, जो आपला आहे ऑस्टवर्ल्ड डायल्युशनच्या लॉवर बेस्ड. त्यामध्ये आपण काढली व्हॅल्यू अल्फा, ज्याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन रिप्रेझेंट करतो अंडर रूट KA अपॉन C. A स्टँड फॉर ऍसिड, बेस असेल तर आपण काय लिहिणार, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB अपॉन C. हे झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि ह्याच्यावरती बरेचदा न्यूमरिकल विचारले जातात. नेक्स्ट सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड कॅल्क्युलेशन, जो आता इकडे आपण डिस्कस केला तोच पुन्हा रिपीट झालेला आहे. देन हँडरसन हॅझलबर्ग इक्वेशन, जे ऍसिडिक बफर बेसिक बफरचं इक्वेशन आहे, pH इक्वल टू pKa pKb प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड ऑफ बेस. ते इक्वेशन तुम्हाला लिहायला लावतात 1 मार्क्ससाठी और एक्सप्लेन 3 मार्क्ससाठी येतं दोन्ही. अँड लास्ट त्याच्यावरती असलेलं इक्वेशन न्यूमरिकल. सो इकडे 9 क्वेश्चन आहे होल चॅप्टर साठी. एवढं करून जे क्वेश्चन मेन्शन केले तेवढं पहिले डिराइव्ह करून जा तुम्ही, जेणेकरून तुमचा
आयोनिक इक्विलिब्रियम पण होऊन जाईल, 6 चॅप्टर तुमचे आरामात कव्हर होऊन जाईल. चलो नेक्स्ट 14 चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. तो सगळ्या वाटू लगा ना अवघड, पण सगळ्यात इझिएस्ट चॅप्टर आणि हाय वेटेज आहे. हा कोणी स्किप करायचं नाही, ना न्यूमरिकल साठी ना डेरिव्हेशन साठी. ओके 8 मार्क्स आहे आणि त्यातले मी फक्त इम्पॉर्टंटच पार्ट दिलेला आहे. होल चॅप्टर करत बसायची गरज नाहीये इथे आपल्याला. ओके जे मोस्टली विचारतात, जे विचारले जाणार आहेत त्यावरतीच आपण फोकस करतोय. सगळ्यात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला सांगावं लागेल की आपली चेंज इन एन्थॅल्पी आहे, इट इज अ सम ऑफ हीट अँड वर्क डन. ह्या दोघांचा तो काय आहे, सम आहे. देन त्याचं जे फर्स्ट लॉ आहे ते प्रोसेसवर कसं वॅरी करतं. तर पहिलं आपलं कुठली कुठली प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस, आयडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. या प्रोसेस वरती तो अफेक्ट करतो आणि ते अफेक्ट केलं त्यांचं छोटंसं रिलेशन हे तुम्हाला सांगावं लागेल. आयसोबेरिक मध्ये काय असतं, बेरिंग, बार मीन्स प्रेशर, ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं. ऍडियाबॅटिक म्हणजे हीट कशी राहते, कॉन्स्टंट मीन्स व्हॅल्यू किती येते, 0. आयसोथर्म म्हणजे हीट म्हणजे इंटरनल एनर्जी, ती कशी राहणार, कॉन्स्टंट म्हणजे व्हॅल्यू किती येणार, 0. आणि त्या व्हॅल्यूजला तर तुम्ही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं तर हे तुमचे फायनल इक्वेशन येतं. हे डिराइव्ह करायचं 3 मार्क्स साठी. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द थर्मोडायनामिक्स. मग आयसोबेरिक, आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतात. देन येतं डेरिव्हेशन ऑफ मॅक्झिमम वर्क. आता वर्कचे आपल्याकडे टोटल 4 डेरिव्हेशन्स आहेत मेन म्हणलं तर. सगळ्यात फर्स्ट डेरिव्हेशन, फर्स्ट असं होते, एक्सप्लेन वर्क डन फॉर आयसोथर्मल प्रोसेस. ओके आणि हा जरी विचारला तर हा तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारतो. ओके वर्क डनचे 4 डेरिव्हेशन्स आहेत, चारही बघायचे, ते टर्म्स बघायचे. तुम्हाला आयसोथर्मल बोलले असेल तर पहिली फर्स्ट आपल्या बेसिक तर माहिती आहे की आपला जो प्रेशर आहे तेव्हा असं बोलू शकतो की वर्क इज इक्वल टू काय असतो, मायनस प्रेशर इंटू फोर्स, किंवा वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू प्रेशर इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला नोन आहे. देन वर्क साठी घ्या, वर्क डन इज इक्वल टू काय असतो, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. माझ्याकडे प्रेशरची व्हॅल्यू इकडे मग फर्स्ट टर्म मध्ये दिसते, मग आपण इकडे टाकूया वर्क इज इक्वल टू प्रेशर म्हणजे काय आपला फोर्स, हे उलट लिहिते. ओके डायरेक्ट करायचं होतं, सॉरी. प्रेशर इज इक्वल टू आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम. ओके सो आपण आयसोथर्मल साठी जातोय, ज्यामध्ये आपल्याला काय करायचंय, वर्क डन ची थर्मल साठी एक प्रोसेस बद्दल इक्वेशन करायचंय. त्यासाठी तुम्हाला छोटस एक स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागेल, जे डेरिव्हेशन दिलेलं आहे. कन्सिडर करा की एक सिलेंडर ज्यामध्ये मी एक पिस्टन लावला, विच इज फिल्ड विथ अ गॅस. ओके आता हा झाला माझा एक्सटर्नल प्रेशर, गॅस आहे, गॅस ते एक्सपांड होतो, तर हा झाला तुमचा इंटरनल प्रेशर. एका पर्टिक्युलर टाइम नंतर जर गॅसने वर्क डन केला तर पिस्टन काय होईल रे, अप डिरेक्शनला मूव्ह करायला लागेल. सो इथं काय झालं, एक व्हॉल्यूम हा होता माझा V1, हा झाला माझा V2, ज्यामध्ये काय झालं, एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज झाला, इंटरनल प्रेशर इन्क्रीज झाला. त्यामुळे P इंटरनल हा ग्रेटर दॅन P एक्सटर्नल आहे. आम्हाला P एक्सटर्नल वाईज घ्यायचं आहे. जर P इंटरनल ग्रेटर आहे तर P एक्सटर्नलची व्हॅल्यू P इंटरनल साठी काय येणार रे, निगेटिव्ह फॉर्म मध्ये, आणि ह्याच व्हॅल्यू आपल्याकडे सबस्टिट्यूट करायचं सिंपल वे. वर्क इज इक्वल टू काय रे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम आहे. मग इकडे मी प्रेशर कुठला घेते, वर्क इज इक्वल टू P एक्सटर्नल. एक्सटर्नल प्रेशर कमी होतं तर व्हॅल्यू कशामध्ये घेणार, प्लस की मायनस, मायनस मध्ये कन्सिडर करणार, इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय होतंय, चेंज. सो अगेन मायनस P एक्सटर्नल, चेंज म्हणजे काय झाला, V2 मायनस V1. एक छोटस इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायचंय फॉर आयसोथर्मल प्रोसेस. सेकंड इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायचंय, वर्क डन फॉर फ्री एक्सपान्शन. ओके हा 1 मार्क्स साठी विचारलेला क्वेश्चन आहे, किंवा ह्याला म्हणतात नो वर्क डन.
ओके, कमेंट और एक्सप्लेन द नो वर्क डन और फ्री एक्सपान्शन. त्यामुळे आता आपण इक्वेशन काय बघितलं, वर्क इज इक्वल टू काय रे मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. तरी सांगितलंय की फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन मध्ये काय असतं, एक्सटर्नल प्रेशर हा नेहमी असतो 0. ओके, कुठलंही प्रेशर तिकडे अप्लाय नाहीये, फ्रीली तो मूव्ह करू शकतो. माझं एक्सटर्नल प्रेशर 0 आहे, तर वर्कची व्हॅल्यू काय होऊन जाईल रे आपली, वर्क डन इज इक्वल टू 0 इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू काय झालं 0. सो देअर इज अ नो वर्क डन. हे सेकंड इक्वेशन ते 1 मार्क्स साठी विचारतात. थर्ड आहे आपलं वर्क डन फॉर आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. ज्यालाच आपण वर्क मॅक्स पण बोलतो. ओके, हे तुम्हाला डेरिवेशन विचारतात 3 मार्क्स साठी. अँड लास्ट आहे आपलं वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन, जे तुम्हाला विचारतं अगेन 2 मार्क्स साठी. सो असे आपल्याकडे 4 डेरिवेशन आहे फक्त वर्कचे. वर्क डन फॉर आयसोथर्मल प्रोसेस, वर्क डन फॉर फ्री एक्सपान्शन, वर्क डन फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, ज्याला वर्क मॅक्स पण बोलतात. अँड थर्ड लेवल म्हणजे वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन. ओके, 4 पैकी तुम्हाला मोस्टली वर्क डन फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस वरती विचारलं जातं. हे डेरिवेशन खूप मोठं आहे आणि 3 मार्क्स साठी. बाकीचे डेरिवेशन तुमचे 2 अँड 1 मार्क्स साठी व्हॅरी करतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बद्दल डिस्कस करू आपण. ओके, इकडे मेन्शन केलेलं देन तुम्हाला सांगायला डिस्टिंग्विश बिटवीन अगेन येतात प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक प्रोसेस. सगळ्या माहिती. एक्सटेन्सिव्ह इनचा अक्षर इन इंडिपेंडेंट. ओके, स्पेलिंग मध्ये इंटेन्सिव्ह इन इंडिपेंडेंट. ओके, हे प्रॉपर्टीज आहेत जे अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे कुठल्या पण सबस्टन्स वरती त्याच्यावर डिपेंड करतं. ओके, सो अमाऊंट ऑफ मॅटर किंवा अमाऊंट ऑफ नंबर ऑफ मोल्स वर डिपेंड करणारी प्रॉपर्टी जी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते त्या प्रॉपर्टीला बोलतात एक्सटेन्सिव्ह. ओके, लाईक अ मास, व्हॉल्यूम. जर मी मास कमी करते तर माझं अमाऊंट ऑफ मॅटर पण कमी होत आहे. ओके, सिमिलर इंटेन्सिव्ह म्हणजे जी मासवर डिपेंड करत नाही, अमाऊंट ऑफ मॅटरवरती इंडिपेंडंट प्रॉपर्टी असते. लाईक अ टेम्परेचर, तुम्ही मास वाढवा कमी व्हा, टेम्परेचर कॉन्स्टंटच राहणार आहे, प्रेशर कॉन्स्टंटच राहणार आहे, स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट राहणार आहे. हे जी काही प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह आहे, जे बरेचदा तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारतात. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, राईट द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, राईट द एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. देन येते ॲडियाबॅटिक आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर, हीट, ज्यामध्ये इंटरनल एनर्जी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. ॲडियाबॅटिक म्हणजे हीट कसं राहतं, लिमिट्स कॉन्स्टंट. ते मेन्शन करावं लागतं. प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. द प्रोसेस इन विच ॲडियाबॅटिक प्रोसेस हीट रिमेन्स कॉन्स्टंट. हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आणि डेल्टा टी टी म्हणतात कॉन्स्टंट केलं, डेल्टा यू इज इक्वल टू 0, क्यू इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागेल. नेक्स्ट येतो आपला स्टेट एक्सप्लेन हेज लॉ. मोस्टली हेज लॉ स्टेट पेक्षा तुम्हाला त्याच्यावरती येणार आहे कॅल्क्युलेशन, न्यूमरिकल्स येते, ज्यामुळे तुम्हाला एक रिॲक्शन करायची. कन्सिडर करा की मला ए चं कन्व्हर्जन करायचंय डी, ही माझी एक स्पेसिफिक रिॲक्शन आहे, मला ही फॉर्म करायची. पण गिव्हन मध्ये देताना मला त्यांनी 2 रिॲक्शन दिले. एक त्याने सांगितलंय की ए मॉलिक्यूल आहे, त्याचं कन्व्हर्जन होतंय 2 मॉलिक्युल्स ऑफ सी मध्ये, की आपण पता सी करूया, सी अँड डी मध्ये मला 2D फॉर्म करायचा आहे. देन सेकंड अशी रिॲक्शन आहे ज्यामध्ये काय करते, डी मॉलिक्यूल आहे, त्याचं कन्व्हर्जन होतंय माझ्या सी मध्ये. मला फॉर्म काय करायचं रे, रिॲक्टंट साईडला ए पाहिजे, प्रोडक्ट साईडला 2 टाइम्स डी पाहिजे. फर्स्ट मला चेक करायला लागेल आहे की नाही. फर्स्ट रिॲक्शन मध्ये ए तर आहे, डी पण दिसतोय, बट सेकंड रिॲक्शन मध्ये डी कुठल्या साईडला आलाय, रिॲक्टंट. मला सी ची गरज आहे का, मग आपण काय करणार, सेकंड रिॲक्शनला करणार रिव्हर्स. मग इक्वेशन मध्ये काय, फर्स्ट रिॲक्शन ॲज इट इज लिहा, सेकंड रिॲक्शन रिव्हर्स करा, सी अँड डी. सी एकमेकांसोबत कॅन्सल होईल, उरलो कोण रिॲक्शन मध्ये ए प्लस 2D. हे केलं, बट हे करताना त्यांनी काहीतरी एन्थॅल्पी मेन्शन केली जाते.
तर कन्सिडर करा की पहिली रिॲक्शन त्याची एचची एन्थॅल्पी एक्स आहे. दुसरी रिॲक्शन होती त्याची रिॲक्शनची एन्थॅल्पी होती +y. ओके, मी जेव्हा रिव्हर्स करते तर एन्थॅल्पी पण काय होणार रिव्हर्स. म्हणजे आता ह्याची एन्थॅल्पी किती झाली रे, डेल्टा एच आला मायनस, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, डेल्टा एच एक्स आहे ॲज इट इज. मग टोटल एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काय येईल, एक्स प्लस मायनस वाय. या फॉर्ममध्ये तुम्हाला करावं लागतं. रिॲक्शन गिवन देतात, त्याच्यात सिमिलर 4 रिॲक्शन, तुम्हाला त्या रिॲक्शननुसार त्या रिॲक्शनला ॲडजस्ट करावं लागतं. मग मल्टिप्लाय करावं लागेल, कधी रिव्हर्स करावं लागेल, कधी डिवाइड करावं लागेल. मग जसं तुम्ही चेंजेस कराल तुझ्या एन्थॅल्पीला सुद्धा तुम्हाला चेंज करावं लागेल. ओके, आणि हेच नाव इम्पॉर्टंट आहे, स्टेटमेंट छोटंसं करून जा. नेक्स्ट येतं डिफाईन ऑर स्टेट एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थॅल्पी ऑफ कंबक्शन, एन्थॅल्पी ऑफ ऑटोमरायझेशन, ज्यामध्ये ॲटम्स फॉर्म होतात. ते फॉर्मेशन मध्ये कुठल्यातरी नवीन रिॲक्टंट पासून एक कंपाऊंड फॉर्म होतोय. कंबक्शन मध्ये आपण हायड्रोकार्बन्सला कंबाईन म्हणजे हीट करतोय, इग्नाइट करतोय. ओके, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला डेफिनेशन लावावं लागेल की 1 मोलचं रिॲक्टंट कडून प्रोडक्ट फॉर्म करायला किती एन्थॅल्पी लागणार आहे. ओके, एका मॉलिक्यूलला ब्रेक करून एक ॲटम फॉर्म करायला किती एन्थॅल्पी लागणार आहे, 1 मोल साठी चाललंय. सो या तिघांच्या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहे. देन येतो आपला एन्ट्रॉपी अँड स्पॉन्टॅनिटी, जो आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक आहे, जो काय सांगतो आपला, जो काही चेंज इन एन्थॅल्पी तो सम आहे चेंज इन एन्ट्रॉपी ऑफ सिस्टीम प्लस चेंज इन एन्ट्रॉपी ऑफ सराउंडिंग, त्यांची सम आहे. आणि त्यांची ही जी सम ही ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. आणि जेव्हा कुठली पण स्पॉन्टेनिटीची सम, सिस्टीम अँड सराउंडिंगची सम ग्रेटर दॅन 0 असेल तर रिॲक्शन कशी असेल तुमची, स्पॉन्टॅनियस असेल. हे एक्सप्लेन केलं. हा तुमचा आहे सेकंड लॉ. फर्दर त्याचं रिलेशन आपण काढतो गिब्स फ्री एनर्जी सोबत, ज्यामध्ये टोटल चेंज इन एन्ट्रॉपी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करते चेंज इन गिब्स एनर्जीला. सो साइन कन्वर्जन तुम्हाला बघावं लागेल. जर एस व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर डेल्टा जी ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असेल. स्मॉलर दॅन 0 तेव्हा रिॲक्शन कशी असेल, स्पॉन्टॅनियस. ओके, सो तुम्हाला इक्वेशन देताना विचारता विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट, हे तुम्हाला सांगावं लागेल त्यांच्या सायन्स वरून. देन नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट वर्क डन. आता सांगितलं ना, तर तुम्हाला वर्क डन तुम्हाला मॅक्झिमम वर्कचं काढावं लागेल किंवा प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसचं वर्क तुम्हाला न्यूमरिकल. आता मी न्यूमरिकल बद्दल डिस्कस करते. देन येतं आपलं एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फॉर बॉन्ड एन्थॅल्पी. इकडे एक गोष्ट तुम्ही नोट करा, आपल्याकडे 2 फॉर्म्युलेज आहेत. एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन जो आहे समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट minus summation of standard enthalpy of reactant. Second formula है summation of standard enthalpy of reactant minus summation of standard enthalpy of product. ऑलमोस्ट सेम आहे, कळू नये की कुठलं कुठे करायचंय. मग तुम्हाला विचार करावा लागेल की प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करूया की रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. दोन्ही सेम आहे, फक्त प्लस मायनसचा फरक येईल असं काही नाही, पूर्ण आन्सर चेंज होऊन जातं. जर तुम्हाला नॉर्मली एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन काढा, ओनली रिॲक्शन बोलले. ओके, आणि देताना गिव्हन मध्ये तुम्हाला देताना त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला. फॉर एक्झाम्पल एन्थॅल्पी ऑफ CH4 समथिंग समथिंग आहे, एन्थॅल्पी ऑफ H2O असा फॉर्म्युला दिलाय ना, तर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट, मोठ्याच्या नावाला मायनस करायचं, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. इन केस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढायची पण बॉन्डची काढायची. ओके, बॉन्ड एन्थॅल्पी देताना तुम्हाला गिव्हन मध्ये असं देतात एन्थॅल्पी ऑफ N-N समथिंग समथिंग, एन्थॅल्पी ऑफ C-H समथिंग समथिंग. जर तुम्हाला बॉन्ड थ्रू दाखवले, बॉन्ड्स लक्ष द्या, बॉन्ड्स दिला असेल तर रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट, अख्खा मॉलिक्यूल दिलाय प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. या फॉर्म्युल्यामध्ये वर खाली बिलकुल नाही करायचं ना, तर गेले. अख्खं न्यूमरिकल चांगलं करून प्लस मायनस रिॲक्शन आहे, न्यूमरिकल चुकून जा. अँड लास्ट रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U.
ओके, चेंज इन एन्थॅल्पी, चेंज इन इंटरनल एनर्जी, या दोघांचं एक रिलेशन जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात, आणि गिव्स फ्री एनर्जीचं कॅल्क्युलेशन. ओके, जस्ट छोटंसं न्यूमेरिकल फॉर्म्युला काय आपला, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस 2.303 RT log to the base 10 क्यू मध्ये आपलं काय असतं रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्ट, या फॉर्म जे तुम्हाला विचारलं जाते 3 मार्क्ससाठी. नेक्स्ट 5th चॅप्टर. खरं तर हा चॅप्टर फार लेंदी आहे, थोडा डिफिकल्ट पण आहे. मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेल की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ वरती जास्त फोकस करा, तिकडे आपला चॅप्टर बराचसा कव्हर होऊन जातो. न्यूमरिकल पण इझी आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बरेचसे सेल आहे, सेलचे ॲनोडची रिॲक्शन, कॅथोडची रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शन, प्रत्येकाचा ॲनोड वेगळा, कॅथोड वेगळा, त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स वेगळे, आणि एवढे सगळे रिॲक्शन लर्न करणं, सॉल्व्ह करणं बरेचसा डिफिकल्ट पडून जातं. ज्यांचं चांगलं आहे सेल बद्दल त्यांनी जावा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीकडे. मी पर्सनली सांगेल की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये 7 मार्क आहे, हार्ड पण आहे अंडरस्टँडिंगसाठी, हाय वेटेज आहे, पण हार्ड टू लर्निंग आहे. सो बेटर की ह्याचा टाइम इथे घालण्यापेक्षा की तुमचा टाइम तुम्ही थर्मो, इक्विलिब्रियम, सॉलिड स्टेट, सोल्युशन कडे द्या, तिकडे तुम्ही स्कोर पण इझिली करू शकता. ओके, यामध्ये मेन आपण डिस्कस करू आता. ताई मेन तुम्ही करणार मोलारिटी, कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी जो आपण रिप्रेझेंट करतो लॅम्बडा. ओके, तुझा फॉर्म्युला काय आपला 1000 K upon C, where K stand for conductivity, C stand for concentration. आणि याचं न्यूमरिकलच करा, फॉर्म्युलापेक्षा न्यूमरिकल बेटर आहे, ज्यामुळे तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी देतात, सी देतात, आणि के काढा म्हणतात. के देतात, मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे, सी काढा, या फॉर्म मध्ये तुम्हाला जायचं आहे. नेक्स्ट सेकंड तुम्हाला करायचं आहे कोहलॉव्स इक्वेशन के लॉ. सिंपल आहे, त्याचं इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो लॅम्बडाने. अगेन लॅम्बडा इज इक्वल टू नॉट मध्ये स्टँडर्ड कंडिशन मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ कटॅन, नंबर ऑफ लॅम्बडा ऑफ कटॅन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ अनायन, लॅम्बडा ऑफ अनायन. तुम्हाला फक्त ऍडिशन मल्टिप्लिकेशन करायचे, आणि इकडे तुमची जी लॅम्बडाची व्हॅल्यू ही नेहमी गिवन असते. डोंट वरी, तुम्हाला डोकं चालवायचं नाहीये, ते चालवायचे फक्त एन आणि एन मध्ये चालवायचे, प्लस मायनस फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला मी काही ट्रिक देते, फाइंड आउट करायला सोपं आहे, ते बेसिक तुम्ही 11th मध्ये केलेलं आहे. चलो कन्सिडर की तुम्हाला मी सांगितलंय कोहलॉव्स लॉ काढा, इक्वेशन देते. चलो एजीसीएल सिंपल. मग सांगा, जर मी एजीसीएल ला डिसोसिएट केलं, डिसोसिएट करायचं, तोडायचंय, तोडून टाका, ब्रेकडाऊन करायचं. एजी टाइम्स किती टाइम्स तुम्हाला दिसतोय रे, एजी दिसतोय 1, सीएल के टाइम्स दिसतोय 1. मग बाहेर जातं ना, जेवढे मॉलिक्युल तेवढेच बाहेर जाणार आहेत. एक मॉलिक्युल गेला एजीचा, एक मॉलिक्युल गेला सीएलचा. आता द्यायचं चार्ज. नेहमी जे काही स्टॉइशियोमेट्री आहे त्याला करा क्रॉस मल्टिप्लाय. एजीच्या समोर येणार 1 प्लस, सीएलच्या समोर येणार -1, आणि हा जो काही नंबर आहे ना पहिला, तो तुमचा असतो नंबर ऑफ कटायन, नंबर ऑफ अनायन. ओके, आणि तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू ऑफ एजी प्लस लॅम्बडाची व्हॅल्यू ऑफ सीएल मायनस ही गिवन असेल, एक्स वाय वॉट एव्हर जे असेल. मग तुम्हाला काढायचं मेन काय, एन प्लस एन मायनस, जे तुम्ही काय करणार, किती नंबर ऑफ मोल्स आहे त्याला सिम्पली किती टाइम्स दिसतो तो वाला तुमचा तो असणार आहे एन. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, कुठलं KOH, किंवा दुसरं जास्त मला घेते CaCl2. इथं कॅल्शियम किती टाइम्स दिसते तुम्हाला 1, पण Cl2 किती टाइम्स दिसतोय 2. मग बाहेर जाताना 1 टाइम्स Ca, 2 टाइम्स Cl. चार्ज द्या, क्रॉस मल्टिप्लाय करा चार्जला. Ca च्या समोर आला +2, Cl च्या समोर आला -1. आपल्याला प्लस चार्ज पेक्षा काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला, त्याच्या आधीचे नंबर. Ca आहे +1, मायनस चार्ज आहे 2. इथपर्यंत क्लिअर. जे मी तुम्हाला कोहलॉव्स लॉच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल, हे इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये चॅप्टर जरी स्किप केला तर हा पार्ट स्किप करून छोटंसं पटकन होऊन जाईल. नेक्स्ट तुम्हाला करायचं सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज हा यू शेप ट्यूब आहे, जो काय करतो, न्यूट्रलिटी मेंटेन ठेवायचं काम करतो, इलेक्ट्रिक सर्किट कम्प्लीट करायचं काम करतो. हे त्याचे कंडिशन, आणि छोटीशी डायग्राम ड्रॉ करा. देन आपल्या इथं सगळ्यात तुम्हाला जर खरंच येत असेल, आहे तेवढा वेळ तुमच्याकडे, तर तुम्ही स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, लीड स्टोरेज बॅटरी, फ्युएल सेल वरती फोकस करा, अँड ड्रॉ द डायग्राम ऑफ ड्राय सेल. जर तुम्हाला खरंच जेन्युइनली चॅप्टर जमतोय हा,
येतोय लर्निंग मध्ये तुम्ही गुड आहात तर तुम्ही याच्यावरती फोकस करा. जर नसेल तर मी डायरेक्ट म्हणेन की स्किप करा आणि बाकीच्या चॅप्टरकडे फोकस करा. टाइम इकडे वेस्ट करत बसू नका, तेवढा टाइम पण नाही आहे आपल्याकडे. अँड नेक्स्ट लास्ट वाला आपल्याला करायचं आहे नर्स्ट इक्वेशन. ओके, नर्स्ट इक्वेशन जे आपलं असणार आहे E naught cell is equal to E cell is equal to E naught cell minus 0.0592 dividing by n. n stand for इकडे किती इलेक्ट्रॉन्स तुम्ही दिले घेतले log to the base 10. हे जागा नाही ठीक. concentration of product upon concentration of reactant या फॉर्म मध्ये तुम्हाला करावं लागेल. ओके, तुम्हाला नर्स्ट इक्वेशन तुम्हाला एक रिॲक्शन दिली जाते आणि तुम्हाला त्या नर्स्ट इक्वेशन मध्ये टाकावं लागतं. ई नॉट सेलची व्हॅल्यू गिवन असेल, रिॲक्टंट प्रोडक्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल, कुठला रिॲक्टंट किती प्रोडक्ट आणि किती इलेक्ट्रॉन्स असतील तुम्हाला तिकडे टाकून जस्ट छोटीशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देन ई नॉट सेल साठी अजून एक फॉर्म्युला आहे. ई नॉट सेल आपण काढतो इलेक्ट्रोड ऑफ कॅथोड मायनस इलेक्ट्रोड ऑफ एनोड. याने तुम्ही ई नॉट सेलची व्हॅल्यू फाइंड आउट करता. जर ई नॉट दिला नसेल तर कॅथोड मायनस एनोड तुम्हाला दिला असेल त्यानुसार तुम्ही काढू शकता. सेकंड असतं आपलं राईट दी सेल रिप्रेझेंटेशन. तुम्हाला रिॲक्शन लिहावी लागते तर एक लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइडला लिहितो आपण एनोड, एनोडच्या शेजारी लिहितो त्याचा इलेक्ट्रोलाइट. दोघांमध्ये काढणार एकच सिंगल लाईन. देन एक्स्ट्रीम राईट हँड साइडला लिहिणार तुम्ही कॅथोड, कॅथोडच्या साइडला लिहिणार त्याचा इलेक्ट्रोलाइट. आणि दोघांच्या मध्ये येणार दोन व्हर्टिकल लाईन्स. लक्षात ठेवा सुरू आपला अल्फाबेट कुठे सुरू होतो रे, ए टू सी या फॉर्म मध्ये एनोड टू कॅथोड मध्ये कोणाला त्यांचं सोल्युशन. चलो हे तुम्हाला एवढे पाठ करा फक्त इलेक्ट्रोलाइट मध्ये, जे जे खरंच इम्पॉर्टंट आहे ते स्किप खरं तर करायची गरज नाहीये. आता लास्ट आपला येतोय केमिकल कायनेटिक्स, ज्याचं वेटेज पण आहे 6 ज्यामध्ये फक्त 8 क्वेश्चनच तुम्हाला करायचे. डेरिव्हेशन खूप सारे मोठे नाही, सोपे सोपे डेरिव्हेशन. फर्स्ट तुम्हाला करायचं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर, बाकी कुठली ऑर्डर करत बसायची गरज नाही. सेकंड तुम्हाला करायचं आहे ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीचं डिफरन्स. ओके, ऑर्डर ही तुमची एक्सपेरिमेंटल प्रॉपर्टी आहे, मॉलिक्युलरिटी ही थेरॉटिकल बेस्ड. ऑर्डर आपण कसं करतो, जे काही रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनचे पॉवर आहे तर पॉवरची सम. मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, एक रिॲक्शन करायला किती रिॲक्टंट्स लागले, 1 लागला, 2 लागला, 3 लागला, तो तुमची असते मॉलिक्युलरिटी. थर्ड ऑर्डर ही तुमची इंटिग्रल असू शकते, ऑर्डर ही 0 असू शकते, ऑर्डर ही फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये असू शकते. बट रिॲक्टंट ही फक्त इंटिजर आहे, ही 0 असू शकत नाही, फ्रॅक्शन पण असू शकत नाही. हे 3च पॉईंट तुम्हाला सांगायचे, डिफरन्स बाय 2 मार्क्ससाठी. नेक्स्ट डिफाइन अँड एक्सप्लेन द सुडो ऑर्डर रिॲक्शन. सुडो म्हणजे काय, फॉल्स. दाखवताना सेकंड ऑर्डर असतं पण ऍक्च्युअल मध्ये असते फर्स्ट ऑर्डर, ज्यामध्ये एक कंपाऊंड एवढा एक्सेस असतो त्याचा रेट ऑफ रिॲक्शन किंवा रेट हा चेंज होतच नाही, कॉन्सन्ट्रेशन चेंजच होत नाही, मग त्याला आपण निग्लिजिबल मध्ये कन्सिडर करतो. देन करायचंय इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो रे, रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज करतो, एवढंच मेन्शन करायचंय विथ अ ग्राफ. मग त्यामुळे तुम्ही जाऊन लिहू शकता की फॉर एक्झाम्पल KClO3 आहे, त्याला तुम्ही डिकम्पोज करता ते KCl मध्ये, आणि जेव्हा मी KClO3 यूज करते त्याला डिकम्पोज करायला मला एवढी एनर्जी लागते कन्सिडर. मग मी काय यूज केला, मला कॅटलिस्ट यूज करणार MnO2, आणि जेव्हा मी कॅटलिस्ट ऍड केला तर डिकम्पोजिशन सेम झालं, रिॲक्शन सुरू झाली इकडून, डिकम्पोज करताना ती लगेच झाली आणि मला एनर्जी मिनिमम लागली. प्रोडक्ट पण तोच फॉर्म झालाय, फरक कुठला पडला त्यांचा एनर्जी मध्ये. मग तुम्हाला एक्झाम्पल आणि ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागेल. अँड दे तुम्हाला सांगायचं युनिट ऑफ कॉन्स्टंट, फर्स्ट ऑर्डर कॉन्स्टंट, सेकंड ऑर्डर कॉन्स्टंट. मी तुम्हाला फॉर्म्युला देते, आपले जे काही कॉन्स्टंट आहे के फर्स्ट सेकंड थर्ड साठी, आणि तुम्ही फॉर्म्युला असा यूज करा मोल पर लिटर n-1 पर सेकंड, वेर n तुमची आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शन.
मग चलो कन्सिडर जर माझी फर्स्ट ऑर्डर आहे, एन इज इक्वल टू काय झालं माझं 1, तर काय येईल के इज इक्वल टू मोल पर लिटर 1 मायनस 1 काय होईल आणि पर सेकंड ॲज इट इज 1 मायनस 1 0 0 असेल तर कायची व्हॅल्यू किती आली पर सेकंड. हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारतात. व्हॉट इज युनिट ऑफ सेकंड ऑर्डर, व्हॉट इज युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर, व्हॉट इज द युनिट ऑफ झिरो ऑर्डर. सो झिरो ऑर्डर मेन्शन केलंय. सो एनची व्हॅल्यू किती आली तुमची 0. 0 मायनस 1 1. सो के इज इक्वल टू काय झाला -1 -1 पर लिटर पर सेकंड. पर लिटर वर जाऊन काय करेल प्लस. सो पर मोल लिटर पर सेकंड या फॉर्ममध्ये तुम्हाला ऑर्डर काढायची असते. ते तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारतात आणि 1 मार्कला कुठला ऑप्शन नाहीये तर ही ट्रिक तुम्हाला कामी येईल. नेक्स्ट अरेनियस इक्वेशन, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आणि डेरिव्हेशन करत बसायची गरज नाही. ओनली कॅल्क्युलेशन मध्ये फोकस करा. पण लेंदी कॅल्क्युलेशन त्यामध्ये लॉग आहे, दोन्ही ठिकाणी लॉग्स आहेत. सो बेटर की तुम्ही बाकीचे सोल्युशन, सॉलिड स्टेट, थर्मोडायनामिक्स आणि न्यूमरिकल्स कडे फोकस करा. ओके. सो इकडे तुम्हाला मी काही ह्याचे PDF हवे असेल तुम्ही वाटतं स्क्रीनशॉट घेऊ शकता. इकडे आपण आज फिजिकल केमिस्ट्रीचे मी एव्हरी चॅप्टर मधून सगळ्यात इम्पॉर्टंट ओनली 10 क्वेश्चन्स घेतले जे मोस्टली विचारतात आणि पुढे येण्याचे चान्सेस आहेत. जर हे जे क्वेश्चन्स दिले या क्वेश्चन थ्रू गेला तुम्हाला 38 मार्क तुमचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फिक्स आहे. ओके. तर तुम्हाला जर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक हवे असेल तर ह्याच्या सारखे सिमिलर मी क्वेश्चन वाईज तुम्हाला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पण पुढे प्रोव्हाइड करेल. सो आपण इकडे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.